श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचं आगमन खरं तर आता सोलापूर जिल्ह्यामध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण बघू शकतो की सातारा आणि सोलापूर जिल्ह्याच्या बॉर्डरवरती खरं तर हे पालखी आता आलेली आहे आणि या पालखीवरती खरं तर JCBच्या माध्यमातून खरं तर फुलांची उधळण केली जात आहे। आपण जर आता बघितलं तर सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील असतील, नूतन खासदार असतील धैर्यशील मोहिते पाटील असतील, त्याचबरोबर कुमार आशीर्वाद जिल्हाधिकारी असतील, पोलीस अधीक्षक असतील, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये जंगी स्वागत असं ह्या पालखीचं केलं जात आहे। आपण जर बघितलं तर या ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी रथाला सुंदर अशी आकर्षक फुलांची सजावट देखील करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर पालखीच्या पुढच्या भागात जर आपण बघितलं तर अतिशय भक्तिमय असं वातावरण झालं आपल्याला पाहायला मिळतं। संपूर्ण रस्त्यावरती 1 किलोमीटर लांबपर्यंत रांगोळीच्या पायघड्या देखील आज घालण्यात आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। आपण बघू शकतो की ह्या रथामध्ये खरं तर आता जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद वर बसलेले आहेत, त्याचबरोबर पालकमंत्री देखील असतील, त्यांनी देखील पालखीला हार घातलेला आहे। आपण बघू शकतो की अतिशय जल्लोषात खरं तर स्वागत होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। JCBच्या सहाय्याने खरं तर फुलांची मोठ्या प्रमाणात उधळण केलेली आहे। सगळं कसं भक्तिमय वातावरण झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत हरिनामाचा जयघोष असेल हा कानी पडताना आपल्याला पाहायला मिळतोय। जसं पंढरपूर जवळ येईल तसं भाविकांच्या चेहऱ्यावरती खरं तर आनंद आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर सोलापूर असेल, खरं तर पुणे असेल, सातारा असेल, दोन्ही जिल्हे पार करून दलमजल करत खरं तर पालखी आता सोलापूर जिल्ह्याच्या सरहद्दीवरती पोहोचलेली आहे। खरं तर पंढरपूर आता जवळ येईल तसं भाविकांच्या चेहऱ्यावर देखील आता आनंद व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीत आता ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं स्वागत सोलापूर जिल्ह्यात झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। धर्मपुरीतून कॅमेरामन विनोद सर, रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।